नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असू द्या, जसे की बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, त्याचबरोबर वनरक्षकाची देखील भरती आलेली आहे. या सर्व भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान यावरती निश्चितच प्रश्न विचारले जातात आणि अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत मित्रांनो. ते प्रश्न कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. प्रश्न बघा काय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर सध्या कोणत्या घटकामुळे सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे? आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. कृषी उत्पन्न घट, मध्य पूर्वेतील संघर्षामुळे वाढलेले तेल दर, GST कमी होणे आणि IT क्षेत्रातील मंदी, असे हे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर प्लीज मित्रांनो, तुमचं जे करेक्ट उत्तर आहे ते करेक्ट उत्तर कमेंट करा. आणि याचं करेक्ट उत्तर आहे मध्य पूर्वेतील संघर्षामुळे काय झालेले आहे, तेल दर वाढलेले आहेत, त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आपल्याला दिसतो किंवा त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताच्या लोकसंख्येच्या जागांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव कितीपर्यंत नेण्याचा विचार आहे? भारताच्या लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव कितीपर्यंत नेण्याचा विचार आहे? 600, 700, 816 आणि 900. चला, तर याचं करेक्ट आन्सर आहे 816 जागांपर्यंत नेण्याचा विचार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतातील जनगणना 2026 मध्ये कोणत्या वैशिष्ट्यांसाठी विशेष ठरणार आहे? बघा, बरीच वर्षे ही जनगणना झालेली नव्हती आणि भारतातील जी जनगणना आहे ती कोणत्या वैशिष्ट्यामुळे विशेष ठरणार आहे असं आपल्याला इथं विचारलेले आहे. पहिल्यांदाच कागदावर जनगणना होणार आहे, पूर्णपणे जनगणना ऑनलाईन असणार आहे, डिजिटल पद्धतीने आणि जातीय माहितीचा समावेश असणार आहे आणि फक्त ग्रामीण भागात असणार आहे. चला, भारतामध्ये जी 2026 ची जनगणना होती आहे ती कोणत्या वैशिष्ट्यामुळे विशेष ठरणार आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अंडरलाईन करून ठेवा, डोक्यामध्ये परफेक्ट ठेवा, कारण हा प्रश्न निश्चित परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डिजिटल पद्धतीने आणि जातीय माहितीचा समावेश यामध्ये असणार आहे, त्यामुळे भारतातील 2026 ची जनगणना आहे ती विशेष ठरणार आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताची 2026 ची जनगणना किती अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाणार आहे? हा देखील जनगणनेविषयी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बघा, भारताची 2026 ची जी जनगणना आहे ती किती अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाणार आहे? ऑप्शन मध्ये 1 लाख, 10 लाख, 30 लाख आणि 50 लाख. चला, तर याचं करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करा. करेक्ट आन्सर पाहूया. याचं 30 लाख म्हणजे 3 मिलियन अधिकाऱ्यांच्या मार्फत भारताची 2026 ची जनगणना केली जाणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतीय रुपयाचे अवमूल्यन सुमारे किती प्रति डॉलर पर्यंत गेले आहे? बघा, इथं अवमूल्यन विचारलेलं आहे. भारतीय रुपयाचे अवमूल्यन सुमारे किती प्रति डॉलर पर्यंत गेलेले आहे? आणि 75, 82, 90 आणि 95. चला, तर याचं करेक्ट आन्सर आहे 95 प्रति डॉलर पर्यंत झालेला आहे भारतीय रुपयाचे अवमूल्यन. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. RBI ने 2026 मध्ये चलनवाढ नियंत्रणासाठी कोणते धोरण कायम ठेवले आहे? बघा, चलनवाढ नियंत्रणामध्ये ठेवायचे असेल तर RBI ने 2026 मध्ये चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते धोरण कायम ठेवलेले आहे? सैल आर्थिक धोरण, कडक आर्थिक धोरण, करवाढ आणि कर्जमाफी. तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, कडक आर्थिक धोरण जे आहे ते काय केलेलं आहे RBI ने 2026 मध्ये चलनवाढ नियंत्रण ठेवण्यासाठी कायम ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताचा GST संकलन मार्च 2026 मध्ये साधारण किती झाला? बघा,
जीएसटी संकलन मार्च 2026 मध्ये किती झालं आपल्याला विचारलेलं आहे. 1.2 लाख कोटी, 1.5 लाख कोटी, 1.78 लाख कोटी आणि 2 लाख कोटी. तर याचं करेक्ट आन्सर बघा 1.78 लाख कोटी एवढं मार्च 2026 मध्ये जीएसटी संकलन झालेलं आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणत्या राज्याने 2026 मध्ये नवीन महिला आरक्षण धोरण जाहीर केले. बघा, महिलांसाठी नवीन महिला आरक्षण धोरण 2026 मध्ये कोणत्या राज्याने जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार आणि गुजरात. चला मित्रांनो, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर बघा, बिहार या राज्यानं महिलांसाठी नवीन आरक्षण धोरण जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. कोणत्या देशाने 2026 मध्ये एआय नियम लागू केलेले आहेत. एआय रेग्युलेशन लॉ 2026 एआय रेग्युलेशन लॉ कोणत्या देशाने लागू केलेला आहे. USA, चीन, युरोपियन युनियन आणि जपान. चला, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, युरोपियन युनियन यांनी काय केलेला आहे. एआय नियमन म्हणजेच एआय साठीचा लॉ जो आहे तो लागू केलेला आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारत सरकारने 2026 मध्ये कोणती नवीन आरोग्य योजना सुरू केली. भारत सरकारची आरोग्यविषयी 2026 ची नवीन योजना कोणती आहे. हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आयुष्यमान भारत 2.0, स्वस्थ भारत मिशन, डिजिटल हेल्थ मिशन विस्तार आणि जन आरोग्य योजना. चला, भारताची 2026 मधील आरोग्य विभागाशी किंवा आरोग्याशी सुरू असलेली नवीन योजना कोणती आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे डिजिटल हेल्थ मिशन विस्तार. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारताने कोणत्या देशाला नैसर्गिक आपत्ती नंबर नंतर मदत पाठवली आहे. बघा, भारताने कोणत्या देशाला नैसर्गिक आपत्तीनंतर मदत पाठवलेली आहे. नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार. चला, याचं करेक्ट आन्सर आहे अफगाणिस्तान या देशाला आपत्तीनंतर भारताने मदत पाठवलेली आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. तर चीन, रशिया, इराण आणि फ्रान्स असे हे 4 ऑप्शन आहे आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा, इराण या देशाच्या मंत्र्यांशी परराष्ट्र मंत्र्यांशी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काय केलेले आहे, चर्चा केलेली आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 2026 मध्ये मध्य पूर्व तणावामुळे कोणती क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित झाली. IPL, FIPA, फॉर्म्युला 1, बॅरियन GP आणि ऑलिम्पिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉर्म्युला 1 बॅरियन GP ही काही स्पर्धा आहे ती 2026 मध्ये जे मध्य पूर्व तणाव निर्माण झाला त्यामुळे रद्द किंवा स्थगित झाली. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. अटलांटिक फेडरेशन ऑफ इंडियाने 5 एप्रिल 2026 रोजी कोणता कार्यक्रम आयोजित केला. खेलो इंडिया, इंडिया अटलांटिक सिरीज 2, नॅशनल गेम्स आणि IPL. अटलांटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने 5 एप्रिल 2026 रोजी कोणता कार्यक्रम आयोजित केला आणि याचं करेक्ट आन्सर आहे इंडियन अटलांटिक सिरीज 2. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारताने अलीकडेच जाहीर केलेल्या ग्रीन हायड्रोजन मिशन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. बघा, भारताने अलीकडे जाहीर केलेली ग्रीन हायड्रोजन मिशन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 2030 पर्यंत 10 MTPA उत्पादनाचे लक्ष्य हे मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत आहे. यामध्ये निर्यात प्रोत्साहनावर भर दिला आहे आणि वरील सर्व. बघा, ग्रीन हायड्रोजन मिशन संदर्भामध्ये भारताने जाहीर केलेली जे विधान आहे ते कोणतं बरोबर आहे याच्यातलं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं आन्सर आहे वरील सर्व. हे तिन्ही विधान काय आहेत, अलीकडे जाहीर केलेल्या ग्रीन हायड्रोजन मिशन संदर्भात बरोबर आहेत. तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.